आदिवासी संस्कृती आणि त्याच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी, एकजुटीचे प्रदर्शन व्हावे, यासाठी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या रॅलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेहराव परिधान करून नागरिक सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या रॅलीत सुशिक्षित तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून आले। जागतिक आदिवासी दिवसानिमित्त कल्याणात भव्य रॅली काढण्यात आली। आदिवासी क्रांतिकारांना आदरांजली वाहून रॅलीची सुरुवात कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान येथून सुरुवात करीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्री पूल, नेते नाका, चक्की नाका, विजयनगर येथे समारोप झाला। रॅलीमध्ये आदिवासींची संस्कृती, आदिवासी नृत्य, आदिवासी गीते, पोवाडे, विविध वाद्य, वेशभूषा, पारंपरिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले। तसेच आदिवासी क्रांतिकारांचे देखावे सादर करण्यात आले। या रॅलीत संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे अध्यक्ष प्रभुदास पंधरे यांच्या नेतृत्वाखाली या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। रामनाथ भोजने, भागाजी भांगरे, भरत बुळे, भरतकुमार पाटील, सविता हिले, जयराम शिंदे, संजय ओंकारेश्वर, दिलीप वरकडे आदींसह कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह हजारोंच्या संख्येने सर्व आदिवासी बांधव सहभागी झाले होते। आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आणि आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी युनोमध्ये जागतिक संघटनेमध्ये 1993 साली ठराव पास झाला आणि तो ठराव पास झाल्यानंतर जागतिक आदिवासी दिन सर्वत्र साजरा करण्याचे ठरवण्यात आले। त्यानुसार आम्ही कल्याणमध्ये यामध्ये वेगवेगळ्या संघटना, कोळी समाज, आदिवासी कोकणा समाज, वारली समाज, गोडवान समाज, त्याच्यानंतर विविध संघटना यामध्ये सहभागी होत आहोत। 2014 पासून आम्ही इथून रॅली काढून सुभाष मैदान इथून रॅली काढून तो कल्याण पूर्व विजयनगर इथपर्यंत आम्ही रॅलीचं आयोजन करतो। आजच्या रॅलीमध्ये जवळजवळ 15 चित्ररथ सहभागी झालेले आहेत आणि जवळपास 15,000 जनता यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याच्यामध्ये विविध संघटना आहेत आणि सर्व समाज एकत्र आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।